ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे। ओ यू वॉन्ट मी टू पुट सम ऑइल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बघता क्षणी आवडला होता हा ट्रे। हॅलो मित्रांनो, वेलकम बॅक टू अवर चॅनल। हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या यूट्यूब चॅनलवर। आय होप तुम्ही सगळे मजेत आहात। आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत। सो या वीकचा आज 5वा दिवस आहे व्लॉगचा आणि 5 दिवस होत आहेत आज आणि मी करू शकले कंटिन्यू। सो ही माझ्यासाठी सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे की म्हणजे रोज मी व्लॉग करते म्हणून, कारण की आठवड्यातनं 2 दिवस व्लॉग करायला मी विचार करते की मी काय करू काय नाही करू आणि कसं होईल सगळं असा विचार करत होते। आणि ही 7 दिवसाची जर्नी पण स्टार्ट करायच्या आधी माझ्या मनात तेच होतं की माहित नाही माझ्याकडनं होईल की नाही। आणि चक्क आज 5वा दिवस आहे आणि मला खूप बरं वाटतंय की माझ्याच्याने होतंय, मी कंटिन्यू करू शकते म्हणून। आता आहे सकाळचे 11:15 वाजलेले आहेत, तर मी माझं आवरून घेतलेला आहे आणि आता मी ब्रंचची तयारी करते। सो आज मी ब्रेकफास्ट आहे तो माझा स्किप केलाय आणि विचार केला की एकदाच काहीतरी हेवी ब्रंच करूया म्हणून। सो आता मी एकीकडे इडली बनवणार आहे, माझ्यासाठी इन्स्टंट इडली बनवणार आहे। आणि इथे आरव बसलाय मला हेल्प करायला किचनवर आणि इथे मी इडलीचं प्रीमिक्स आहे ते सोक करून ठेवलेलं, तर आता हे ऑलमोस्ट रेडी झालंय। आणि इथे माझं पाणी पण गरम होते। एकीकडे आज इच्छा होते चहा प्यायची, सो चहा बनवायला ठेवलेला आहे इथे। आरवची आवड जर अशीच कंटिन्यू राहिली ना, मम्मी काय जेवण बनवते कसं बनवते, तर नक्कीच एक दिवशी शेफ होईल, हो ना आरव? येस येस मम्मा, ब्यूटीफुल। ओ रियली, इज इट? दॅट्स सो नाइस। तर आज इच्छा झाली असं प्रॉपर ब्रंच करायचंय आणि चहा पण प्यायची इच्छा झाली होती, तर म्हटलं की चला चहा पण बनवून घेते। तर आता माझं एकीकडे चहा होते एकीकडे इडली होते आणि माझ्याकडे ना लेफ्ट ओव्हर डाळ आहे, त्यालाच आता एकदा अजून फोडणी देते आणि सांबार बनवते थोडासा, म्हणजे पटकन आपला इडली आणि सांबार रेडी होऊन जाईल। आणि आरवचा तर आता पहिला राऊंड त्याला पीनट बटर आणि ब्रेड दिलेला आहे, त्याने 1-2च बाईट खाल्ल्या। देन त्यांनी त्याच्यानंतर ग्रेप्स दिले होते त्याला खायला, मग त्याने 2-3 बाईट त्या ग्रेप्स खाल्ले। सो आता त्याला इडली झाल्यावर एकदा प्रॉपर बोलतात ना प्रॉपर त्याला भरवते आता, कारण की तो स्वतःहून खातच नाहीये, है ना बबी? या ओ यू वॉन्ट मी टू पुट सम ऑइल? Oh, you want to mix it like that? Yes. Okay. So you can use this one. Okay? This one. Okay, you want this one too? Okay. See, there is oil inside, but little bit, okay? तर सांबार बनवण्यासाठी मी इथे थोडासा कांदा घेतलाय आणि थोडं एक छोटंसं वांग होतं ते घेतलेलं आहे आणि थोडंसं कॅरेट घेतलंय। इथे कढईमध्ये मी आता सर्व भाज्या परतून घेते आणि सिंपल त्याच्यामध्ये सांबार मसाला आणि तिखट मिरची पावडर हळद टाकलेली आहे। आणि इथे आरवची इच्छा आहे की मी जेवण नको बनवू पण त्याच्याबरोबर खेळायला जाऊ म्हणून। आणि इथे माझ्याकडे चिंचेची चटणी आहे, सो मी ती सांबारमध्ये आता ऍड करते। आणि सगळ्यात शेवटी माझ्याकडे लेफ्ट ओव्हर डाळ होती, तर आता मी ते टाकून घेते आणि आपला पटकन असा सांबार रेडी पण झालाय।
पोटभर असं व्यवस्थित छान असं ब्रंच झाला आणि आपला सांबार पण मस्त झालेला आणि माझी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ यूज झाली, मला फेकावी लागली नाही. सो त्याच्यामुळे ते बेस्ट झालं. आणि आरवनी पण व्यवस्थित ब्रेकफास्ट केलाय. आता थोडंसं खाल्ले त्याने इडली आणि सांबार, त्याला पण आवडलं. तर मला डिशवॉशरला भांडे लावायचे आहेत. ॲक्च्युली झालं असं की रात्री डिशवॉशर लोड केला आणि फुल झालेला, म्हणजे एक्स्ट्राचे मोठे मोठे भांडे होते ना ते राहिलेत. आता इडलीचं भांडं आणि आता थोडेफार जे भांडे आहेत तर आता ते पण मी डिशवॉशरला लावून घेते. काल आपण रिटर्न गिफ्ट्स पॅक केले. सो काल संध्याकाळी आम्ही अवधूत आल्याच्या नंतर बल्क अँड बार्नला गेलेलो आणि तिथून मग थोडेसे कॅन्डीज वगैरे चॉकलेट्स आणले. सो आता ते पण एक काम सॉर्ट झालेलं आहे. आणि मग तिथून येता येताच मग डॉलरामामध्ये पण गेलेलो थोड्याफार वस्तू बघायला आणि बलून्सची ऑर्डर द्यायची असेल तर किती दिवस आधी बलून्स द्यावे लागतील वगैरे ते विचारायला सगळे इन्फॉर्मेशन. आणि मग तिथून खूप सारं ना सामान घेऊन आले आहे मी. आणि डॉलरामामध्ये एकदा गेलं ना की असं म्हणते राहत नाही, हे घ्या ते घ्या, मग सगळं खूप काही घेऊन आलंय मी आता तरी. सो तुम्हाला पण दाखवते की काय काय आणलंय. सो कालपासून ही बॅग पण इथेच आहे आणि याच्यात पण काही काही डिशेस आहेत ना त्या पण मला धुवायच्या आहेत आता, तर मी धुवून घेते त्या एकदा वापरायच्या आधी. ही एक अशी किचन शेल्फ आहे. सो ही $5 होती तर मी ही घेतलेली आहे. तर किचन काउंटरवर इथे मी साईडला ठेवायचा विचार करते. तर घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक लहान मोठ्या वस्तू डॉलरामामध्ये मिळतात. सो कधी तुम्ही तिथे गेला तर तुम्हाला स्वस्त वस्तू मिळेल. इन केस जर कधी तुम्ही इथे यायचा विचार करताय. आणि कधी कधी कसं होतं की मला याच्या आधी काहीच माहिती नव्हतं की इथे काय मिळतं काय नाही मिळत, म्हणून मी येताना स्पून फोर्क पासून पण सगळं घेऊन आलेले, ग्लास प्लेट्स वगैरे सगळं घेऊन आलेले, कारण की मला असं वाटलं गेल्या गेल्या कुठे शोधत बसणार. तर पण इथे आल्याच्या नंतर मला माहिती पडलं की इथे बहुतेक वस्तू मिळतात आणि स्वस्त मिळतात, एवढं महाग नाही आहे. तेवढं हेवी वेट तिथून घेऊन आल्यापेक्षा इथे येऊन घेतलेलं एनी टाइम बेटर आहे. सो जर तसं काही विचार असेल तर तुम्ही इथे येऊन घेऊ शकता आणि स्वस्त मिळतं सगळं सामान. बहुतेक वस्तू ज्या पण घरात आहेत ना आता सध्या, त्या सगळ्यात जास्तीत जास्त तर डॉलरामामधनं घेतलेल्याच आहेत. सो चांगलं आहे. आणि मला थोडासा पार्चमेंट पेपर हवा होता तर मी घेऊन आले डॉलरामामधनं. आणि हे 2 मिनी टॉंग घेऊन आलेली आहे. आणि हा एक कप घेऊन आले, बघू शकता तुम्ही किती छान आहे, मस्त. त्याला अशी गोल्ड फिनिशिंग आहे ना, तो खूप छान आहे, मला आवडलेला तर मी घेऊन आले. आणि हा एक मग घेऊन आले मी, कारण की स्मूदीज वगैरे प्यायला कधी कधी ना मस्त वाटतं. आणि हे थोडे बेकिंग कप्स घेऊन आलेली आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त ना हा एक हे असं अँटिक बोल आहे, मस्त आहे असं. आणि त्यात अशीच एक प्लेट पण आहे. सो मी हे दोन्ही घेऊन आले कारण की मला खूप आवडलं हे ॲज अ सेट पण, आणि कधी ना कधी काही मिक्स वगैरे करायचं असेल तर थोडंसं वेगळं असं. सो मी हे घेऊन आले. आणि जास्त महाग नाहीये, तुम्ही बघू शकता $2 आहे हे फक्त. आणि हे पण $2.5 आहे. आणि हा एक असा चॉपिंग बोर्ड घेऊन आले छोटासा, किंवा तुम्ही सर्विंग ट्रे म्हणून पण याला यूज करू शकता. सो मी किचन काउंटरवर ठेवण्यासाठी स्पेशली आणलेला आहे. किचन मध्ये तर नेहमी वुडन ट्रे किंवा असे कटिंग बोर्ड्स वगैरे डिफरंट शेपचे असले ना तर खूप छान वाटतात डेकोरेटिव्ह म्हणून पण. आणि काही सर्व वगैरे करायचं असेल ना तरी त्याच्याने खूप एक छान असं एस्थेटिक लुक येतं. सो मला खूप आवडलं, तर मग मी हे छोटंवालं घेऊन आले आता सध्याचं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला बघता क्षणी आवडला होता हा ट्रे. आणि बघू शकता याला मस्तपैकी अशी फ्लावरची डिझाईन आहे आणि मस्त आहे ॲज अ सर्विंग ट्रे म्हणून. सो मला खूप आवडला तर मग मी घेऊन आले. आणि व्हाईट कलरच्या वस्तूवर जेव्हाही तुम्ही काही डेकोरेट वगैरे करता किंवा काही सर्व वगैरे करताना त्याच्याने लुक खूप चेंज होऊन जातो आणि खूप अट्रॅक्टिव्ह वाटतं. जे वस्तू आपण त्याच्यात ठेवतो ना त्या चांगल्या दिसायला लागतात. सो त्याच्यासाठी मी हा व्हाईट कलरचा ट्रे घेऊन आले जो मला खूप आवडला. म्हणजे आता ह्या 15 दिवसात एवढी शॉपिंगच चालू आहे, कंटिन्युअसली काही ना काहीतरी चालूच आहे. आम्ही जेव्हा गेल्या वर्षी इथे आलेलो ना त्यावेळेस आम्ही 1 महिनाच झालेला आम्हाला इथे येऊन, म्हणजे व्हॅन्कुव्हरमध्ये इकडे मूव्ह होऊन. सो त्यामुळे कसं होतं ना, एका महिन्यातच आमचं घर सेट करणं, नंतर मग आरव इंडियाला राहून आलेला 6 महिने. सो त्याच्यामुळे खूप मोठा गॅप झालेला.
इकडच्या रुटीनमध्ये ॲडजस्ट व्हायला थोडा वेळ लागलेला, त्यामुळे त्याचा आम्ही पहिला वाढदिवस साजराच नाही केला. म्हणून त्यामुळे काय झालंय की यावर्षी आम्हाला अशी खूप एक्साइटमेंट आहे आणि आम्हाला सगळं काही करायचंय त्याच्यासाठी. गेल्या वेळेस आम्ही फक्त 2 जणच होतो आणि मी आणि अवधूत आम्ही घरच्या घरीच त्याचा वाढदिवस सेलिब्रेट केला. सगळेच आई वडील आपल्या मुलांचा पहिला वाढदिवस तर खूप धूमधडाक्यात करतात. सो आमच्यासाठी आता हा आरवचा वाढदिवस बघायला गेला तर पहिलाच वाढदिवस आहे जो असा चांगला सेलिब्रेट होणार आहे. आय होप जो उद्या परवा आरवचा वाढदिवस आहे तो पण असा छान व्यवस्थित सेलिब्रेट झाला पाहिजे, कारण की आम्ही खूप सगळे एक्साइटेड आहे. आता इथे कशी आमची एक छोटीशी फॅमिली झालेली आहे, तर त्या सगळ्यांसोबत बर्थडे सेलिब्रेट करू, थोडंसं एन्जॉय करू आणि जे काही सेलिब्रेशन करणार आहे ते तुम्ही बघायला तर आहातच. सो हे सगळं आहे आणि खूप काही चालू आहे. रोज काही ना काही तुम्हाला नवीनच बघायला मिळतंय. सो मला खात्री आहे की तुम्हाला हे सगळं बघायला आवडत असेल. जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर मला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सी यू नेक्स्ट टाइम. बाय बाय.